नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो. सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊ डाया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया. या दिवाळ सणात साजरी होणारी भाऊबीज म्हणजे बहीण आणि भावाच्या नात्याचा एक मोठा उत्सव. चला तर मग या भाऊबीजेबद्दल अधिक जाणून घेऊया. दिवाळीच्या 5व्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला घरी बोलावते, त्याची आरती करते, त्याच्या कपाळावर औक्षण करते, मिठाई देते आणि भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. भावंडांमधील आपुलकी, स्नेह आणि कृतज्ञतेचा हा सुंदर दिवस आहे. भाऊबीजेचा उगम विविध कथांशी जोडला जातो. त्यातील एक प्रसिद्ध कथा अशी आहे. ती कथा म्हणजे यम आणि यमीची. पुराण कथेनुसार सूर्यदेव आणि संज्ञा देवी यांना 2 संताने होती. पुत्र यमराज मृत्यूचा देव आणि कन्या यमुना पवित्र नदी. यमुना आपल्या भावावर फार प्रेम करत असे. ती वारंवार यमराजाला म्हणायची की भाऊ, माझ्या घरी ये, मी तुझं स्वागत करीन. पण यमराज आपल्या कर्मामध्ये व्यस्त असल्याने कधीच जाऊ शकला नाही. एके दिवशी कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमराज यमुनाच्या घरी गेला. यमुनाने त्याचे औक्षण केले, फुलं, मिठाई दिली आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली. तिच्या या स्नेहाने प्रसन्न होऊन यमराज म्हणाला, जे भाऊ या दिवशी आपल्या बहिणीकडे जाऊन तिचं औक्षण करून घेतात त्यांना माझ्या म्हणजे मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. आजही या दिवशी बहिणी भावाचे औक्षण करतात, तर भावंडे एकमेकांना भेटवस्तू देतात. काही ठिकाणी ओवाळणीचा कार्यक्रमही होतो. हा सण फक्त औपचारिकतेचा नसून भावंडांमधील प्रेम, आदर, जिव्हाळा वाढवणारा दिवस आहे. ज्या बहिणींना सख्खा भाऊ नसतो अशा बहिणी चंद्र किंवा जवळच्या नातेसंबंधातील व्यक्तीला ओवाळतात. तसेच काही ठिकाणी समाजातील इतरांना भाऊ मानून ओवाळण्याची प्रथा आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी आणि मैत्रीची भावना समाजात वाढते. हा सण भारतीय संस्कृतीतील नात्यांचे महत्त्व आणि नैतिक मूल्ये पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्याचे काम करतो. भेटवस्तूंची देवाणघेवाण, एकत्र भोजन आणि पारंपरिक विधी सांस्कृतिक वारसा जतन करतात. चला तर मग या सणाच्या निमित्ताने आपणही हा सांस्कृतिक वारसा जतन करूया. धन्यवाद.